सर्वप्रथम अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करण्याची विनंती असणार आहे। या स्पर्धेचे मुख्य आयोजक दीपकजी फालोड म्हणजेच माहेश्वरी साहेब यांच्या शुभ हस्ते सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण केलं जाणार आहे। कैलासवासी शरद कोळी स्मृती चषक एक अशी नमवंत स्पर्धा ज्यावर मात्र संपूर्ण मुंबईचं लक्ष लागलेलं असतं। अशी ही स्पर्धा आपल्या भेटीला पुन्हा एकदा येताना पाहायला मिळते आणि या वर्षी सुरुवात होते। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। दरवर्षीप्रमाणे ही मानाची स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे। दीपकजी माहेश्वरी साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेली एक याच ट्रॉम्बे कोळीवाड्याचं भूषण असणारा शरद कोळी आज आपल्यात नाहीयेत, परंतु त्यांच्या स्मृती जागवणारी ही स्पर्धा आणि या स्पर्धेच्या सुरुवातीलाच उद्घाटनाच्या अगोदर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण या ठिकाणी केला जातोय। दीपकजी माहेश्वरी साहेब यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण केल्यानंतर आपण या ठिकाणी विजू वैती साहेब यांना विजय वैती साहेब आपल्यास विनंती असणार आहे। महामानव त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेचे काशीनाथजी पाटोळे साहेबांना विनंती असणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करायचं आहे। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार दलितांचे कैवारी आणि त्याचबरोबर विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण या ठिकाणी केला जातोय। पाटोळे साहेबांच्या शुभ हस्ते हा प्रतिमेला पुष्प अर्पण या ठिकाणी केला जातोय। त्यानंतर विजयजी वैती आपल्यास विनंती असेल हिंदू हृदय सम्राट श्रीमान शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण या ठिकाणी केला जातोय। बाळासाहेब ठाकरे यांचा आज या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून या महामानवांना आपण वंदन करतोय। सगीर खान साहेब विनंती असेल आपण देखील या ठिकाणी यायचं आहे। धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रतिमेला पुष्प या ठिकाणी अर्पण केला जातोय। या कैलासवासी शरद कोळी स्मृती चषकाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित मान्यवर या महामानवांना सर्व महामानवांना वंदन या ठिकाणी करत आहोत। या स्पर्धेला सुरुवात नितीनजी कोळी यांना विनंती असणार आहे। शरद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जातोय। मुंबईतील असा एक खेळाडू सिंगल डबलचा बादशाह आणि खऱ्या अर्थाने या ट्रॉम्बे कोळीवाड्याचं नाव अख्ख्या मुंबई महाराष्ट्रामध्ये ज्याने नेलं त्याचं नाव शरद कोळी होतं। आज तो आपल्यात नाहीये, परंतु त्याच्या असंख्य आठवणी आमच्या देखील मनात आहेत। हे शरद तुझ्यासाठी आज ही स्पर्धा तुझ्या मित्रांनी आयोजित केली आहे आणि देखील या ठिकाणी आपण भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्याचबरोबरीने या ठिकाणी त्याच्याही प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जातोय। दीपकजी माहेश्वरी साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही क्रीडा स्पर्धा सुरुवातीला सर्व महामानवांना वंदन केल्यानंतर आपण आता काही क्षणातच खेळपट्टीच्या दिशेने देखील रवाना होणार आहे, ज्या ठिकाणी दोन्ही संघांमध्ये टॉस केला जाणार आहे। जनसेवा हीच ईश्वर सेवा त्याचबरोबर शिवसेना अंतर्गत असणारी ही क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीला याही पर्वात आली आहे आणि खूप भव्य दिव्य असं आयोजन शिस्तबद्ध असं आयोजन मात्र या क्रिकेट वेळ्या कोळी बांधवांच्या ट्रॉम्बे कोळीवाड्यामध्ये आयोजन केले जात आहे। आणि दरवर्षीप्रमाणे दीपकजी माहेश्वरी साहेबांचं विशेष सहकार्य ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपल्या भेटीला येताना पाहायला मिळते आणि आजही जर पाहिलं तर संपूर्ण क्रीडा नगरी सजली आहे। चारी बाजूला भगवमय वातावरण पाहायला मिळत आहे आणि आज संपूर्ण कोळीवाड्यात संपूर्ण ट्रॉम्बे परिसर असेल संपूर्ण मुंबई असेल चर्चा शरद कोळी स्मृती चषकाची आणि त्याचबरोबर दीपकजी माहेश्वरी साहेब यांच्या नावाची चर्चा होते, कारण पुन्हा एकदा आपल्या भेटीला या ट्रॉम्बे कोळीवाड्यामध्ये ही भव्य दिव्य अशी स्पर्धा आपल्या भेटीला आली आणि आता सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण खेळपट्टीच्या दिशेने मार्गस्थ व्हायचंय।
खेळपट्टीच्या दिशेने रवाना. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हा, चला या ठिकाणी खेळपट्टीचं पूजन केलं जात आहे. दीपकजी माहेश्वरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व सहकारी उपस्थित आहेत. या कोळीवाड्यातील आमच्या भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आज आमच्या मित्राच्या शरदच्या असंख्य अशा आठवणी आहेत जागृत होतील या स्पर्धेच्या माध्यमातून. हा, दोन्ही टीम आपण टॉस साठी उपस्थित राहायचं आहे. आमचा मित्र आणि या ट्रॉम्बे कोळीवाड्याची आन बान शान होता शरदच्या असंख्य आठवणी हृदयात प्रत्येकाने जपलेल्या आहेत आणि त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ याही वर्षी स्पर्धा भेटीला आली आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा ट्रस्ट आणि दीपकजी माहेश्वरी साहेब यांच्या संकल्पनेतून पुन्हा एकदा ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. आणि या ठिकाणी खेळपट्टीचं पूजन केलं जात आहे. दोन्ही टीमच्या उपस्थितीमध्ये टॉस देखील काही क्षणातच या ठिकाणी केला जाणार आहे. कोळी बांधवांचा असणारा हा ट्रॉम्बे कोळीवाडा खऱ्या अर्थाने मुंबई आगरी कोळी बांधवांची आणि मुंबईच्या सभोवताली असणारे हे चारी बाजूने असणारे कोळीवाडे, मग ट्रॉम्बे कोळीवाडा असेल, माहुल कोळीवाडा असेल, त्याचबरोबर जर पाहिलं तर वर्सोवा असेल, खारदांडा असेल, मुंबईच्या चारी बाजूने तुम्हाला अगदी कोळीवाडे पाहायला मिळतात. आणि या कोळीवाड्यांनी आजही आपलं गाव पण जपलंय. दीपकजी माहेश्वरी साहेब यांच्या शुभ हस्ते बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती श्रीफळ वाढवला जातोय त्या ठिकाणी. आणि या स्पर्धेचं अधिकृतरित्या उद्घाटन या ठिकाणी केलं जाईल. गणपती बाप्पाच्या चरणी आम्ही साकडं देखील घालू की ही स्पर्धा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय उत्साहात थाटामाटात कोणत्याही प्रकारचं विघ्न न येता पार पडू दे अशी प्रार्थना देखील आम्ही या ठिकाणी करू. आणि दोन्ही टीम चला आपण लाईन मध्ये सज्ज राहायचंय. दीपकजी माहेश्वरी साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. आमचे सर्व सन्माननीय अतिथी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनशी ओळख देखील करून घेतली जाते. आज चिता कॅम्प परिसरातील टीम पाहायला मिळणार आहे. प्राप्ती लाईव्ह वर ही क्रीडा स्पर्धा देखील आपल्याला लाईव्ह पाहायला मिळते. आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व जनसेवा हीच ईश्वर सेवा या ट्रस्टचे सर्वे सर्वा दीपकजी माहेश्वरी साहेब यांच्या आयोजनाखाली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि पहिल्याच मॅच मध्ये माझ्या मते चिता कॅम्प एक्सप्रेस बिलालला पण या ठिकाणी पाहणार आहोत. यस बिलाल. हॅलो चेक. हॅलो
हेलो। हाँ, डी गाइस टीम ने टॉस जीता है और टॉस जीतकर फील्डिंग करने का फैसला लिया है और जल्द से जल्द आपको दोनों टीम से विनती है मैदान के अंदर आना है। दीपक महेश्वरी साहब खुद इस टूर्नामेंट की शुरुआत कुछ गेंदे खेलकर यहां करेंगे। दीपक महेश्वरी साहेब काही चेंडू खेळून, कारण आपल्या सगळ्यांना असं एक व्यक्तिमत्व भेटलंय जे क्रिकेट प्रेमी आहे, काही चेंडू मात्र या ठिकाणी खेळतायत आणि या स्पर्धेचं अधिकृत उद्घाटन, कारण आज दीपक महेश्वरी साहेब या स्पर्धेचं अधिकृतरित्या उद्घाटन या ठिकाणी पार पडले गेलेलं आहे। जनसेवा हीच ईश्वर सेवा ट्रस्टचे सर्वेसर्वा आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व दीपकजी महेश्वरी साहेब यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा पार पडलाय आणि फक्त ट्रॉम्बे कोळीवाडाच नाही, अख्ख्या मुंबईभर चर्चा दीपक महेश्वरी साहेबांची होताना पाहायला मिळते। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शरद कोळी यांच्या स्मृती जागवणारी स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आपल्या सगळ्यांच्या हक्काचा माणूस म्हणून दीपक महेश्वरी साहेब यांची ओळख आहे आणि आज कैलासवासी शरद कोळी स्मृती चषक या स्पर्धेच्या निमित्ताने दीपकजी महेश्वरी साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेली क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि काही क्षणातच या स्पर्धेचा पहिला सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळणार आहे। अगर आप
आपको टी शर्ट दिया गया है, अगर आप व्हाइट ट्रैक पहनते हो तो पूरे टीम का व्हाइट ट्रैक ही चाहिए, ब्लैक है तो पूरे टीम का ब्लैक ही चाहिए। 11 के 11 प्लेयर एक ही किट में चाहिए। हाँ, जितने भी प्लेयर अलग ट्रैक में रहेंगे तो उसे पेनलाइज किया जाएगा। मॅच को सुरू करना है जल्द से जल्द, सामन्याला सुरुवात करायची आहे। आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व, एक या विभागाचं नेतृत्व करण्यामध्ये ची क्षमता ज्यांच्यामध्ये आहे